मी एक लक्षवेधी मांडली होती. अध्यक्षांना विनंती करून ती डिपार्टमेंटला उत्तरासाठी गेली आणि ती आपली प्रॉपर्टी आहे आपल्या सभागृहाची. अजून ती लक्षवेधी चर्चेला यायची आहे. ड्रग्ज सारख्या संवेदनशील विषयावर ही लक्षवेधी होती, गृह विभागाची लक्षवेधी होती, ती अजून चर्चेला यायची आहे. तरी त्या लक्षवेधीचं गृह विभागाचं उत्तर त्या तालुक्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कसं गेलं, गृह विभागाकडनं कसं लीक झालं, सदस्यांना इथं लक्षवेधी कार्यक्रम पत्रिकेत आल्यावर सुद्धा उत्तर मिळत नाही, मागून यावं लागतं उत्तर द्या म्हणून. सुधीर भाऊ आपल्याला अनुभव आहे. आणि लक्षवेधी अजून लागायची आहे तर त्याचं उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर मतदारसंघात गेलं कसं, हे लीक कुणी केलं, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि गृह विभागाचा विषय ड्रग्ज सारखा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की ह्या जे दोषी आहेत हे जे लीक करतायत याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने यावर निवेदन करावं असं आपण निर्देश द्यावेत. शासनाने याची नोंद घ्यावी. नाही, कुठली लक्षवेधी? लक्षवेधी नाही, ड्रग्ज तुळजापूर आणि परांड्याच्या ड्रग्जच्या बाबतीत लक्षवेधी क्रमांक 2366 ही लक्षवेधी अध्यक्षांना विनंती करून डिपार्टमेंटला उत्तराला पाठवली. नाही दादा, मी काय सांगतोय, लक्षवेधी लागलेली नाही अजून, पण त्याचं उत्तर डिपार्टमेंटचं उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं. लक्षवेधी अजून चर्चेला सुद्धा आलेली नाही. लक्षवेधी अजून चर्चेला सुद्धा आली नाही. विभागाचं उत्तर संबंधित त्या विभागाकडनं लीक झालं आणि पोलीस विभागाकडनं कारवाई, पोलीस विभागाचा विषय आहे, गृह विभागाचा विषय आहे. तर ते लीक कसं झालं, उत्तर कसं लीक झालं, अजून चर्चेला यायची आहे. तपासून घेण्यात येईल. लक्षवेधी लक्षवेधी इकडे आली नाहीत, वर विभागाकडे गेलेली आहे. कुठं लीक झाली ती तपासून घ्यावा लागेल, नंतर कारवाई करावी लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, विभागाकडनं ज्या विभागाकडे लक्षवेधी होती त्या विभागाकडनं ती जर खाली गेली असेल परस्पर, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. महत्वाच्या विषयावर त्याचं उत्तर लीक होत असेल, अजून सभागृहापर्यंत यायचंय. सदस्यांना ज्या दिवशी लक्षवेधी लागते, लक्षवेधी चर्चेला आल्यावर सुद्धा त्याचं उत्तर मिळत नाही. परंतु अजून चर्चेला यायची लक्षवेधी, फक्त डिपार्टमेंटचं उत्तर मग व्हॉट्सअप ग्रुपवर पण जातं कसं, किंवा ज्या माणसानं लीक केलं त्या माणसापर्यंत गेलं कसं, ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या मला फक्त एवढंच सांगायचं की कारभार कसा चाललाय, गृह विभागाचा कारभार कसा चाललाय, आपल्या विधानसभेचा कारभार कसा चाललाय, हे त्याचं उदाहरण आहे. आणि मी आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो. ज्या स्क्रीनशॉटनं म्हणजे त्या ग्रुपवर, पत्रकारांचा एक ग्रुप आहे तुळजापूरचा, त्या ग्रुपवर सकाळी म्हणजे कालचं उत्तर आहे 19 तारखेचं, आणि आज सकाळी 9:31 त्या ग्रुपवर हे उत्तर पडतं. एखाद्या म्हणजे का पडतं, कसं लीक झालं, हे लीक कुणी केलं आणि कुणाला वाचवण्यासाठी लीक केलं, ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही अध्यक्षांकडे जाऊन तीच विनंती करणार. सभागृहातही बोललेलो आहे. फक्त एक कसं कारभार चालला राज्याचा हेच आपल्याला सांगायचं होतं मला. धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये 10 ते 15 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, या संदर्भात काय माहिती? मी माहिती घेऊन सांगतो. ये पुलिस की तरफ से लीक हुआ है, एसपी का आंसर है, और एसपी का आंसर व्हाट्सएप ग्रुप पे कल का आंसर है, आज सुबह कैसे आया वो पुलिस डिपार्टमेंट नहीं बताना चाहिए ना, कहां से लीक हुआ. जो कायदा सुव्यवस्था ज्यांची पाळायची जबाबदारी असते तेच जर लीक करत असतील तर कसं कायदा सुव्यवस्था राहील. पिछले 3 साल से ड्रग्स का उधर बढ़ रहा है. पान टपरी पे पान जैसे मिलता है वहाँ वैसा ड्रग्स मिल रहा है. कुछ आरोपी उसमें अरेस्ट है, कुछ पॉलिटिकल पार्टी के रिलेटेड लोग हैं उसमें. हमको डाउट है कि उनको बचाने के लिए हो सकता है, पुलिस उनके लिए काम कर रही है.